नमस्कार. काल साधारणतः 3-3:30 वाजता माझा जो लहान भाऊ आहे ऋषिराज तानाजी सावंत हा साधारणतः 3-3:30ला त्याचा मेसेज आला आणि त्यानंतर त्याचा फोन ट्रेस होत नव्हता आणि फोन लागतही नव्हता. त्यामुळे सर्व आम्ही घरचे चिंतेत पडलो आणि कुठंच काही सापडत नसल्यानं अर्जाच आम्ही तपास घेतला. कुणालाच कुठं काही सापडत नाही म्हणून आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनला FIR केला आणि त्या ठिकाणी साधारणतः 10 दिवसाखालीच तो दुबईला गेला. दुबईला जाऊन आल्याच्या नंतर त्याला बिझनेसच्या रिलेटेड बँकॉकला जायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून तो बँकॉकला सोडणार नाहीत घरचे लगेच दुबईला जाऊन आल्यामुळे. त्यासाठी त्यांनी प्रायव्हेट फ्लाईट करून तो बँकॉकच्या दिशेने गेला. पण ह्या गोष्टीची कुठलीही कानोखबर आम्हाला नसताना आम्ही सगळे घरचे थोडेसे इमोशनली हायपर झाले म्हणून आम्ही आपल्या सिंहगड पोलीस स्टेशनला FIR फाडला. त्या ठिकाणी असं कधीच घडत नाही. आम्ही कुणी कुठं जात असताना एकमेकाला सांगून जात असतो. तेव्हा आम्हाला थोडं भीतीचं वातावरण होतं म्हणून आम्ही अपहरणाचा किडनॅपिंगचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथभाईजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपले सिव्हिल एव्हिएशनचे स्टेट मिनिस्टर मुरली अण्णाजी मोहोळ या सर्वांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने संध्याकाळी यश आलं आणि 9:30-10च्या सुमारास तो घरी सुखरूप आलेला आहे. हा सगळा विषय तो त्याच्या मित्रांबरोबरच होता हे संध्याकाळी पोलीस चौकशी नंतर लक्षात आलं आणि 9:30-10 वाजता तो सुखरूपपणे घरी आलेला आहे. नाही, बिलकुल नाही. आई वडील म्हणून साधारणतः ह्या सगळ्या गोष्टी जर कोणावर वेळ आली तर हायपर होणं साहजिकच आहे. गैरवापर काहीच नाही. आम्ही त्या ठिकाणी पहिली पोलीस प्रशासनाची मदत घेतली आणि मग त्या ठिकाणी नंतर मुख्यमंत्री साहेबांची, मुरली अण्णा मोहोळांची साहेब त्या ठिकाणी बोलले आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी संध्याकाळी 9:30-10च्या सुमारास पुन्हा ते फ्लाईट जे बँकॉकला चाललं होतं ते एव्हिएशन रडार कंट्रोलनी त्यांनी ते ट्रेस केलं आणि पुन्हा संध्याकाळी 9:30-10 वाजता पुणे एअरपोर्टला आपले ते लँड झालं.